IPLच्या 18व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स भिडणार आहेत। आज संध्याकाळी 7:30 वाजता मुल्लानपूर स्टेडियम येथे हा सामना होणार आहे। हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये पंजाब विरुद्ध भिडेल, तर पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल। त्यामुळे गुजरात आणि मुंबई दोनही संघांसाठी ही आरपार अर्थात करो या मरो अशी लढाई असणार आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं IPLच्या 18व्या मोसमातील क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली। पंजाबनं RCB समोर 102 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र RCBनं हे आव्हान 1 विकेटच्या मोबदल्यात 10 ओव्हरमध्ये पूर्ण केलं आणि फायनलचं तिकीट मिळवलं। यासह RCBची ही IPL स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहोचण्याची चौथी तर 2016 नंतरची पहिली वेळ ठरली। IPL नंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे। या दरम्यान BCCIनं ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलंय। भारत दौऱ्यात एकूण 3 संघ इंडिया विरुद्ध 13 सामने खेळणार आहेत। ऑस्ट्रेलिया वुमन्स टीम 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलिया A टीम या दौऱ्यात 2 मल्टीडे सामने आणि 3 वनडे मॅचेस खेळणार आहे। हे सामने 16 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत। नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत गतविजेता डी गुकेशनं अमेरिकेच्या हिकारू नाकामुरावर विजय मिळवला। जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारू विरुद्धच्या या विजयामुळे त्याला 3 गुण मिळालेत आणि स्पर्धेत सलग 2 पराभवानंतर त्यानं जोरदार पुनरागमन केलं। यापूर्वी गुकेशला पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये मॅग्नस कार्लसन आणि अर्जुन एरिगाइसीकडून पराभव पत्करावा लागला होता। गतविजेता कार्लोस अल्काराजनं फ्रेंच ओपन पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय। बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात अल्काराजनं एका सेटनं पिछाडीवर राहिल्यानंतर पुनरागमन केलं आणि हंगेरीच्या फॅबियन मारोझसनचा 6-1, 4-6, 6-1 आणि 6-2 असा पराभव केला। दरम्यान 2 वेळा उपविजेता राहिलेला कॅस्पर रूड दुसऱ्या फेरीत निनो बोर्गेसकडून 6-2, 4-6, 1-6 आणि 0-6 असा पराभव पत्करून बाहेर पडला। आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी सुवर्ण दिवस ठरलाय। भारताच्या खेळाडूंनी दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत वर्चस्व राखताना आतापर्यंत गुरुवारी 3 सुवर्ण पदके जिंकली आहेत। त्यामुळे आता भारताच्या खात्यात 5 सुवर्ण पदकांचा समावेश झालाय। बीडच्या अविनाश साबळे पाठोपाठ 25 वर्षीय ज्योती याराजीनं नव्या विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलं, तर भारताच्या महिला रिले संघानंही सुवर्ण पदकाची कमाई केली। ICC तर्फे नवीन वनडे क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे। 4 गोलंदाजांनी क्रमवारीत प्रत्येकी एका स्थानानं झेप घेतली आहे। यामध्ये भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आता एका स्थानाने झेप घेत 8व्या स्थानावर पोहोचलाय। जडेजा व्यतिरिक्त न्यूझीलंडचा मॅट हेनरी देखील एका स्थानाने झेप घेत आता 7व्या स्थानावर पोहोचलाय। ऑस्ट्रेलियाचा ॲडम झांपा आणि जोश हेझलवूड अनुक्रमे 9व्या आणि 10व्या स्थानावर पोहोचले। फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील गुरुवारचा दिवस मॅरेथॉन लढतींनी गाजलाय। फ्रान्सचा आर्थर फिल्स, कझाकिस्तानचा अलेक्झांडर बब्लिक व पोर्तुगालचा हेनरिक रोचा यांनी 5 सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत बाजी मारत तिसऱ्या फेरीत धडक दिली आहे। 14व्या नामांकित आर्थर फिल्सनं दुसऱ्या फेरीत स्पेनच्या जोम मुनार याचा मॅरेथॉन लढतीत पराभव केला। त्यानंतर मुनारनं पुढील 2 सेट सहज जिंकून लढतीत जोरदार पुनरागमन केलंय। मात्र चुरशीच्या 5व्या आणि निर्णायक सेटमध्ये आर्थरनं बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब केला।